नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज सकाळीच मी कामावर पोहोचलो आणि तेवढ्यात तांबड्या भाऊ आले। त्यांना जायचं होतं मुंबईला। मी म्हटलं भाऊ आधी थोडं बसून घ्या म्हणून त्यांना खुर्ची दिली। तेवढ्यात आपले शंकर दादा आले भाऊंना न्यायला आणि दोघेही मुंबईच्या दिशेने निघून गेले। थोड्याच वेळात करवंदे आले, पण ते अर्ध्या रस्त्यावरूनच कल्टी मारणार होते। मग मी म्हटलं आज यांच्याकडून काहीतरी खर्च झाला पाहिजे। मग काय त्यांनी लगेच माझ्यासाठी थंडगार ताक मागवले। गरमीमध्ये ताक पिण्याची मजाच वेगळी असते। तेवढ्यात गाडीवाले काका आले, पण त्यांच्या गाडीचा फास्टॅग बॅलन्स संपलेला होता। मग त्याने थोडा वेळ थांबून रिचार्ज केला आणि पुढे निघाले। त्यात एक स्कूटीवाला भाऊ जोरात समृद्धी महामार्गावर जात होता, पण तिथे टू व्हीलरला प्रवास करण्यास सक्त मनाई आहे। त्यामुळे आम्ही त्याला थांबून व्यवस्थित समजावलं आणि योग्य दिशेने परत पाठवले। तेवढ्यात आपला सोमनाथ भेटायला आला। लगेच म्हटलं भाऊ आता तरी लसी पाज। थोड्याच वेळात पाण्याची गाडी आली। मग बाळमामांनी छानपैकी जार धुवून घेतला आणि मग व्यवस्थित पाणी भरून घेतलं। त्यातच समृद्धीवर आलं लग्नाचं वराड। त्यामुळे वातावरण अजूनच मजेशीर झालं। काही वेळाने मी जेवण केलं आणि कामाची सुट्टी झाली। मग मी बॅग घेऊन ऑफिसकडे गेलो। तिथे आपले सूरज दादा इंचार्ज एकदम रुबाबात दिसत होते। मी म्हटलं आज तुम्हाला ब्लॉग मध्ये घेतोच, पण दादा कॅमेऱ्यापासून थोडे लपतच होते। मग त्यानंतर मला जायचे होते बाबांकडे, पण वाटेतच आपल्या गोकुळजांच्या शेतात गहू काढण्याचं मोठं मशीन आलं होतं। मशीन एवढं मोठं होतं की रस्ताच कमी पडत होता। नंतर बाबांना घेऊन आम्ही साकूर भाट्यावर गेलो आणि थोडा बाजार घेऊन घरी आलो आणि कैऱ्या पाडत बसलो। आणि असा होता मजेशीर ब्लॉग। मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।